वहिनींना मी प्रश्न विचारला की तुमच्या मनावरती एवढं डोंगरासारखं दुःख असून तुम्ही हा पुढाकार कसा घेतला. तेव्हा मला वहिनी बोलल्या की जय, दादांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. जो आधार दादा सगळ्या बारामतीकरांसाठी होते तशीच मी कष्ट घेणारे तो आधार सगळ्यांसाठी तिथं असायला. आज गावागावी फिरताना मी सगळ्यांना विनंती करतो की जसं दादांवरती तुम्ही अनेक वर्ष एवढं प्रेम केलं, जसं दादांनी तुमच्यावरती अनेक वर्षापासून प्रेम केलं, आज 23 तारखेला आपल्याला आदरणीय वहिनींना ते प्रेम दाखवायचंय आणि आपण वहिनींना ते प्रेम दाखल्यावर ते त्याच तातडीने त्याच शक्तीने पुढे जाऊन ते काम करू शकतील. मी दादांचे जुन्या आठवणी गावागावी जाताना खूप यायचे. दादांचं एक भाषण जिथं असेच भरभरीत सभेत कोणतरी दादांना बोललं, दादा आय लव्ह यू, आणि दादा बोलले पहिला बायकोला जाऊन लव्ह यू बोल, मग माझ्याकडे तिथं लक्ष गेलं. आणि मग परत काही दिवसानंतर दादा कागदपत्र वाचत होते आणि परत कोणतरी बोललं, दादा आय लव्ह यू. दादा हसून बोले आय लव्ह यू टू. आणि आज मी दादांचा उल्लेख करणारे तुमच्या सर्वांसाठी सर्व बारामतीकर आय लव्ह यू टू. मागच्या सभेत मी एक घोषणा केलेली शेवटी की बारामतीचं लेख अनुक्रमांक 1, पण आज आपण दादांसाठी जिथं पण ते असतील परत एकदा सगळे टॉर्च काढून नुसतं दादांना श्रद्धांजली अर्पण करू.